अगं तू इथे बसलीस होय, चल ना माझ्याबरोबर देवघरात. काय झालं? अगं बोल ना, काय झालं? काकू, माझं मंगळसूत्र तुटलं. अगं तुटलं नाही म्हणायचं, वाढवलं म्हणायचं. कुठे आहे? हे का चक्क ताराबिरा तुटून मणी ओघळले? म्हणजे असं कसं विचित्र तुटलं? कुठे अडकलं होतं का? मला काहीच कळत नाहीये. कमाल आहे. पण हे कसं तुटलंय बघितलंस का? कुणीतरी कात्रीने कापावं ना तसं. असं कसं झालं? काकू, हे असं होणं खूप अशुभ असतं ना. मुक्ता तू पण ना. सागरला यायला उशीर झालाय, मला खूप भीती वाटते. अगं काय हे तिन्ही सांजेच्या वेळेला हे असले भलते सलते विचार मनात नाही आणायचे. तुझ्याकडे दुसरं मंगळसूत्र आहे ना, ते घाल गळ्यात. चल आपण देवापुढे दिवा लावू, म्हणजे तुला बरं वाटेल. चल चल. काय रे, बरं वाटतंय ना? हॅलो गोवर्धन, कसे आहात? हॅलो. आम्ही आधी ICU मध्येच गेलो. बरं झालं बाहेर आले ICU मधून. कसं वाटतंय आता? विश यू व्हेरी हॅपी अँड हेल्दी लाईफ. गेट वेल सून गोवर्धन. मी काय म्हणते ताई, असं अचानक ऍक्सिडेंट कसं झालं हो? कुणीतरी मेल्याने पक्क ठरवून गोवर्धनच्या अंगावर गाडी घातली आहे. काहीतरीच की, असं कोण करेल नाही का? नाही, ताई सांगतो ते खरंय. नाही पण का? काय दिवाकर साहेब, गोवर्धन प्रभूला नाहीसा करण्यासाठी बरीच माणसं टपलेली आहेत. त्यातलेच कुठेतरी पैसे दिले असतील ड्रायव्हरला. गोवर्धनजी, तुमची कल्पनाशक्ती अगदी भन्नाट धावते. हा, पुढे कथा कादंबरी छान लिहू शकाल नाही का? ते बघू आपण. कादंबऱ्या वगैरे सावकाश लिहा तुम्ही, पण गोवर्धन सध्या विश्रांती घ्या, भरपूर विश्रांती. हा, त्यांनी विश्रांती घ्यावी म्हणून तर हे नाटक घडलंय. नाटकाचा शेवट चांगला झाला ना. झालं. गोवर्धनजी, आता छान आराम करा आणि त्यानंतर मस्तपैकी तीर्थयात्रेला जाऊन या. काय मनाला बरं वाटेल आणि पुण्यही मिळेल. जाणार आहे, तीर्थयात्रेला जाणार होतो आम्ही दोघं जण, आणि जाताना काही पापी लोकांनाही बरोबर घेऊन जाणार होतो. ते काय, एक तर तीर्थयात्रा केल्यामुळे आम्हाला पुण्य मिळेल आणि त्या पापी लोकांना मोक्ष मिळेल. निघूया. हां, काळजी घ्या. पापी माणसं म्हणल्यावर कसं चेहरा पडला. बरं नाक ठेचलंस मेल्यांचं, म्हणे तीर्थयात्रेला जा. नाही, जाणार आहे तीर्थयात्रेला, नक्कीच जाणार आहे, पण जाण्यापूर्वी यांना पोचवून जाणार आहे. मा, हा बघा ना, केव्हापासून रडत बसलीये. मी हिची समजूत काढली पण पटतच नाहीये हिला. तुम्ही जरा सांगा ना. अहो काय झालं मुक्ता? अहो चुकून कसं कोण जाणे, पण मंगळसूत्र वाढवलं गेले. अगो बाई, काय झालं? घालत काढत होतात का अडकलं कशात? मला खरंच काही कळत नाहीये मा. म्हणजे तयार होण्याआधी मी काढून ठेवलं होतं, नंतर घालायला गेले तेव्हा एकदम माझ्या हातातच आलं. सगळे मणी खाली पसरले. आता मला खूप भीती वाटते. अहो पण मग त्याच्यात एवढं घाबरायला काय झालं? होतं असं कधी कधी, हो की नाही मा? मी पण केव्हापासून तिला हेच समजवती, पण पटतच नाहीये हिला. पण मला खूप अपराधासारखं वाटतंय आता. मा, हे असं काही होणं म्हणजे अपशकुन असतो ना. सागरला काही होणार नाही ना? हे पहा, काहीही होणार नाहीये.
आणि उगीच तिन्ही सांजेच्या वेळेला असले भलते सलते विचार मनात सुद्धा आणू नका. तुम्ही आधी तयार व्हा बघू. चल ये. मुक्तांसमोर कसं बोलणार, पण नाशिकच्या गुरुजींना एकदा मुक्तांची पत्रिका दाखवायलाच हवी. मुक्ता आता बास, किती फेऱ्या मारणार आहेस? एवढा पण भाव द्यायचा नसतो नवऱ्याला. काय गं काकू बघा ना, सागर अजूनही आला नाहीये. सागर कधी वेळेत घरी आलाय का? तो जर का वेळेच्या आधी घरी आला ना तर सगळी माणसं बेशुद्ध होऊन पडतील. विनी अगं तसं नाहीये, इतर वेळची गोष्ट वेगळी आहे. आज सागरनी वेळेवर यायलाच हवं. तो जर नाही आला ना तर. अगं पण तुझ्या काळजी करण्याने तो लवकर येणार आहे का? आणि हे बघ, त्याला कुठे माहितीये की तू काळजी करू नकोस, तो लवकर ये. अरे वा, क्या बात आहे. माझ्या स्वागताला रिसेप्शन कमिटी तयारच आहे. सागर कुठे होतास तू? किती हा उशीर? काय सागर, तुला मी किती फोन केले, तू धड फोन उचलत पण नाहीस. त्यात एवढं चिडायला काय झालंय? रिसेप्शन कमिटी खूप चिडली हा. आधी लवकर सांग तू कुठे होत असते, नाही तर तुझी काही खैर नाही. मी निघालोच होतो वेळेवर, पण हा अगं काही नाही, कामात जरा अडकलो मी, म्हणून याला उशीर झाला. असं काय करतेस तू? आय एम सॉरी. अरे काय झालं माहितीये का, आज चुकून हिचं मंगळसूत्र वाढवलं, त्यात पुन्हा तुला यायला उशीर झाला, त्यामुळे ही एकदम काळजीत पडली. बघितलं सागर, चूक सगळी तुझी आणि शिक्षा मात्र हिला भोगावी लागते. ते काय नाही, आता हिला मस्त पैकी एका डिनरला घेऊन जा. का नाही? अरे चांगली आयडिया आहे, जाऊया डिनरला. जा. विनी तू पण चाल ना. काय वेळ लागलाय का तुला? मी काय करू, कबाब में हड्डी? अगं असं काय करतेस? नाही, ए सागर सांग ना. ए हड्डी, चल ना, किती भाव खाते. नीट सांगणार आहेस का तर येईन मी. आपण येता का आमच्या बरोबर? चला. अरे ठरवा कुठे जायचंय ते. तू नेशील तिकडे, आम्ही येऊ. चल. राकेश जर आपल्या बरोबर येणार असेल तर मग मला यायचं नाही. मुक्ता, काय बोलतेस तू? येऊ दे ना त्याला. सागर, आता तूच सांग, मी काय करू? आपल्याच घरातली एक मुलगी म्हणते राकेश तू चल, दुसरी म्हणते राकेश तू आलास तर मी येणारच नाही. सो आय एम अ बिट कन्फ्युज्ड. तूच सांग ना आता, मी काय करू? कोणाचं ऐकू? तू तुझ्या मनाचं ऐक. तुला डिनरला यायला कोणी आमंत्रण दिलं होतं? मग कसं काय आलास तू? कम ऑन सागर, अरे एकाच घरातल्या माणसांना अशा वेगवेगळ्या आमंत्रणांची काय गरज आहे? मला वाटलं विनी पण येते, तुम्ही दोघंही चाललायत, मग मीही आलं तर चालेल, नाही का? चालेल ना? काय मुक्ता, चालेल ना? मुक्ता, मुक्ता पण ना. सागर, आय एम सॉरी. अरे मी जस्ट मस्करी करत होतो यार. मुक्ताला एवढीशी मजा कळत नसेल असं वाटलं नव्हतं मला. एनिवे, जा तुम्ही दोघं राजा राणीत जा. पाहिजे तर विनी आणि मी जातो. हा, हे तूच ठरवलंस? तुझ्यामुळे माझंही डिनर कॅन्सल झालं. अगं कॅन्सल कशाला? आपण दोघं जाऊया ना. त्या दोघांना जाऊ दे. जा सागर, तू जा. मुक्ताला समजावून घेऊन ये बाबा. जा तुम्ही दोघं जा. हा.
थँक्स राकेश फॉर स्पॉइलिंग आय इव्हनिंग. मुक्ता आय एम सॉरी. मुक्ता खरंच जे काही झालं ना त्याबद्दल खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सागर तू का सॉरी बोलतोयस? तुझा काय दोष आहे? विनीला आग्रह मी केलेला की आमच्या बरोबरच तिच्या पाठोपाठीचा भाऊही आला. म्हणजे दोष कोणाचा आहे? माझाच ना. अगं वेडी आहेस का तू? तसं काही नाहीये. अगर तसंच आहे तुला कळत नाहीये. आपल्या आयुष्यात जे काही वाईट घडतंय ना, जे काही टेन्शन आहेत ना, ते सगळे माझ्यामुळे. माझी चूक आहे. माझं चुकतंय सागर. मुक्ता मुक्ता रडू नकोस. चूक कोणाची आहे हे ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मला माझ्या आयुष्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण आनंदात जगायचा आणि तो तुझ्या बरोबर जगायचा. आणि तुला? हो मला पण तुझ्या बरोबर. हो ना. मशी रडतेस काय? चेअर अप. मुक्ता आपण उद्या एक प्लॅन करूया. एक सिक्रेट प्लॅन जो फक्त तुला आणि मला माहित असेल. उद्या ना आपण डेटला जायचं. मस्त लॉंग ड्राईव्ह, खायचं प्यायचं, धमाल करायची. जस्ट लाईक ओल्ड डेज. सागर किती छान होते ना ते दिवस. हे वेळी होते काय? आहेत. आणि ट्रस्ट मी मुक्ता. आय प्रॉमिस यू ह्यापुढे आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस याहून चांगला असेल. हे काय झालं शालिनी? तिचे सामान अनपॅक करते. पण का? तुम्ही काही तिला हॉस्टेलला पाठवणार नाही, मग हे सामान पॅक करायचं नाटक कशाला? शालिनी हळू बोला ना. मी तुला झोपली. कायमची झोप उडवली हिने माझी. ही या घरात असेपर्यंत मला सुख लाभणार नाही. आई
जरा 1 मिनिट इकडे ना प्लीज. आले आले, एक काय रे? तुम्हाला दोघांनाही एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी प्रीतीशी लग्न करतोय. काय? हो, म्हणजे येत्या 15 दिवसातली योग्य तारीख बघू आणि आम्ही लग्न करून टाकू. आशिष, तुला समजतंय ना तू काय बोलतोयस ते? हा? अरे काय लग्न म्हणजे गंमत वाटते का तुला? तू हे परस्पर ठरवून टाकलेस. आमच्या दोघांशी बोलायचं काही, विचारायचं काही मनात आलं का नाही तुझ्या? तुला लग्न म्हणजे काय गंमत वाटते का आशिष? अरे 2 घरांचे संबंध असतात लग्न म्हणजे. आई, मी जर तुम्हाला म्हटलं असतं की गडकरींच्या घरी चला लग्नाची बोलणी करायला, तर तुम्ही आला असता? किंवा गडकरींचं ह्या घरात योग्य तसं स्वागत झालं असतं? नाही ना. म्हणूनच मी माझा निर्णय स्वतः घेतला आणि तुम्हाला सांगितला. ओके आशिष, तुला काय वाटतंय? तू फार शहाणा झालायस, फार हुशारीने वागतोयस असं वाटतंय का तुला? तर तसं नाहीये. तू 1 नंबरचा मूर्ख आहेस आणि स्वार्थी सुद्धा. अरे त्या गडकरींनी तुझ्या बाबांचं आयुष्य धुळीला मिळवलंय आणि तू त्यांच्या मुलीशी लग्न करायला निघालायस. आई, तू काहीही म्हण, पटवून घे किंवा नको घेऊस, पण माझा निर्णय पक्का आहे. मी प्रीतीशीच लग्न करणार. मग आता माझं सुद्धा ऐकून घे. काय वाटेल ते झालं ना तरी त्या गडकरीच्या मुलीला मी माझ्या घरात सून म्हणून येऊ देणार नाही. नाही, त्याची गरजही नाहीये. कारण गडकरींनी लग्नानंतर मला त्यांच्याच घरी राहायला बोलवलंय. म्हणजे घर जावई? आशिष, अरे तुला समजतंय का? तुला समजतंय का तू काय करतोयस ते? अरे आयुष्यभर नोकर म्हणून ठेवून घेतील तुला. गायत्री, अजूनही तो गडकरींचा नोकर आहे. त्यांच्या पैशावर जगतोय तो. ते उठ म्हणाले की उठतोय, बस म्हणल्यावर बसतोय. आता त्याला बढती मिळाली आहे ना, घर जावई झालाय तो. म्हणजे 24 तास कायमचा नोकर. कॉंग्रॅच्युलेशन्स. अशीच तुला उत्तरोत्तर बढती मिळावी. ही बातमी तू आम्हाला सांगितलीस ना, त्याबद्दल धन्यवाद. आई, येतो मी. तुम्ही शांत व्हा बरं. मॅडम, ह्या तुम्ही सांगितलेल्या नोट्स. ठेव, मी चेक करते. काय आणखी काय? हो मॅडम. बोल, पटकन बोल. मॅडम, आपण जे काम केलं ते व्यवस्थित पार पडलं ना? ठीक झालं सगळं. कोणाला काही संशय तर नाही ना आला? नाही. आता तुम्ही सांगताय ना, ते ऐकून जरा बरं वाटलं. नाही तर मला खूप टेन्शन आलं होतं. माझ्या जीवात जीव नव्हता. सारखं असं वाटायचं कोणीतरी आपल्याला पकडेल, कोणीतरी बघेल. तसं काही होणार नाही. तू केलेलं काम चोख होतं. उगीच घाबरू नकोस, कळलं? निघत. आणि हो, पुढचे काही दिवस तरी सारखं सारखं माझ्या केबिनमध्ये येऊ नकोस. उगीच कोणाला तरी संशय, कळलं? ओके मॅडम. नको.
ACP जयंत कामत. ACP